नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत सिडकोच्या बामणडोंगरी प्रकल्पाबद्दल. आणि या प्रकल्पामध्ये जे दिवाळीमध्ये म्हणजे 2022च्या दिवाळी योजनेमध्ये जे जे विजेते ठरले होते, त्या विजेत्यांच्या सर्वांचीच ही सर्व इन्स्टॉलमेंट पेमेंट करून झाले आहेत. बऱ्याच जणांचे सर्व चार्जेसही पेमेंट करून झाले आहेत. आणि आता सगळ्यांना जी आतुरता लागली होती ती म्हणजे शेवटच्या टप्प्याची, म्हणजेच रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आणि पजेशन कधी सुरू होणार, याच बाबतीत सगळ्यांना एक आतुरता लागली होती. आणि त्या संदर्भात सिडकोकडून एक अपडेट आला आहे नवीन. आपण त्या अपडेटबद्दल नक्की काय अपडेट आहे आणि याचबरोबर आता जर पजेशन सुरू होणार असेल किंवा रजिस्ट्रेशन सुरू होणार असेल तर आपल्याला ही माहिती कशा प्रकारे आपल्याला मिळणार आहे. आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे पेमेंट ही बऱ्याच जणांचे आता हे पे झाले आहे, तर ते आपल्याला कुठे चेक करता येतं की आपले प्रधानमंत्री आवास योजनेचे पेमेंट हे रिसीव्ह झालं आहे की नाही. तर या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ बघणार आहोत. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि पाहूया सर्व माहिती. तर मित्रांनो, सिडकोकडून ही आता ऑफिशियली वर्तमानपत्रांमध्ये न्यूज जाहीर केलेली आहे की बामणडोंगरी सिडकोचा जो प्रकल्प होता त्याला आता ऑफिशियली ओसी ही मिळालेली आहे. जर आपण ही न्यूज आर्टिकल वाचलं पूर्णपणे तर इथे असं दिलं होतं की घरांचं बांधकाम हे पूर्णपणे झालेलं होतं, बट तरी सुद्धा त्या प्रोजेक्टच्या समोरचा जो रस्ता आहे त्याचं बांधकाम पेंडिंग असल्यामुळे हे ओसी थोडंफार लांबवण्यात आलं होतं. पण आता सर्व प्रोजेक्टला ही ओसी मिळालेली आहे आणि त्याचमुळे आता रजिस्ट्रेशन प्रोसेस ही आठवड्याभरात म्हणजे त्या डिसेंबर एंड पर्यंत आपल्याला सुरू झालेली दिसेल. पण मित्रांनो, ह्या रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होण्याआधी तुम्हाला जे पण तुमचे चार्जेस जे असतील पेंडिंग, जे मेंटेनन्सचे असो किंवा अदर कोणतेही चार्जेस तुमचे जे पेंडिंग असतील तुमच्या लॉगिन मध्ये, ते नक्कीच तुम्ही लवकरात लवकर पेमेंट करून घ्यावी. आणि त्याचबरोबर त्या सर्व रिसिप्ट तुम्हाला एकत्र करून ठेवावे लागणार आहेत. कारण की जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला एकूण एक रिसिप्ट हे सिडकोकडून विचारली जाते. सुरुवातीला जी तुम्ही 75,000 रुपीज भरली होती ती रिसिप्ट सुद्धा, आणि त्यानंतर जे सर्व इन्स्टॉलमेंट, सर्व चार्जेस जे तुम्ही पे केले आहेत त्या सर्व चार्जेसच्या समोर तुम्हाला ही पेड झाल्याची रिसिप्ट जनरेट झालेली दिसते. आणि त्या सर्व रिसिप्टच्या तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करून तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेला घेऊन जायचं आहे. पण मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोसेस ही सुरू झाली आहे हे आपल्याला कसं कळणार? आणि याचबरोबर प्रधानमंत्री योजनेचे ही पेमेंट ही बऱ्याच जणांनी मिळाले आहे, तर ते पेमेंट आपल्याला पेड झाले आहे की नाही हे आपल्याला कसं कळणार? तर यासाठी आपण मित्रांनो आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करूया आणि पेमेंट साईटवरतीच आपण जाऊन बघूया की कशा प्रकारे हे रिफ्लेक्ट होतं. आणि याचबरोबर मी तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईटवरती दाखवेन की तुम्हाला जेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा तुम्हाला कुठे आपल्याला न्यूज अपडेट आलेलं दिसेल. आणि त्यासाठी आता आपण ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करूया आणि बघूया ही सर्व माहिती. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया की रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाल्याची आपल्याला न्यूज कुठे बघता येणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सिडको निवारा केंद्राला व्हिजिट करावी लागणार आहे. जसं आपण सिडको निवारा केंद्र आपण सर्च करू तसं तुम्हाला पहिलीच एक वेबसाईट दिसेल. आणि सिडको निवारा केंद्राच्या वेबसाईटवर जसं तुम्ही क्लिक करतात तसंच इकडे एक फ्लॅश न्यूजचं तुम्हाला ऑप्शन आलेलं दिसेल. आणि इनकेस जर तुम्ही हे ऑप्शन मिस केलं तर तुम्हाला इकडे न्यूजचा टॅब दिसतो या वेबसाईटवरती, इकडे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला हा फ्लॅश पुन्हा ओपन झालेला दिसेल. तर आता जो रिसेंटली त्याच्याबद्दल काही अपडेट नाही आला आहे रजिस्ट्रेशन प्रोसेसबद्दल. बट जर तुम्ही इथे जर बघाल तर इकडे तळोजा सेक्टर 36चा जेव्हा ॲग्रीमेंट प्रोसेस स्टार्ट झाली होती तर तेव्हा तुम्ही बघू शकतात की इथे ॲग्रीमेंट प्रोसेसबद्दल जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, जी न्यूज आली होती ती अशा प्रकारे जाहीर करण्यात आली होती. तर अशाच प्रकारे तुम्हाला जेव्हा बामणडोंगरी प्रकल्पाबद्दल जेव्हा ॲग्रीमेंटची प्रोसेस सुरू होईल तेव्हा इथेच निवारा केंद्रामध्ये न्यूजच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इकडे एक फ्लॅश न्यूज आलेली दिसेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला एक नोटिफिकेशनही तुम्हाला पर्सनली तुमच्याकडे आलेलं दिसेल. आणि त्याचप्रकारे जर नाही आलं असेल तर तुम्ही निवारा केंद्राला व्हिजिट करून अशा प्रकारे जेव्हा न्यूज येईल तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाले हे तुम्हाला समजू शकेल. आणि याचबरोबर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रधानमंत्री आवास योजनेचं जे पेमेंट हे कोणाला आलं आहे कोणाला नाही आलं आहे हे कशा प्रकारे आपल्याला कळणार? तर त्यासाठी आपल्याला सिडकोच्या दुसऱ्या वेबसाईटवरती, म्हणजे जिकडे आपल्याला पेमेंट झालं आहे की नाही आणि आपण जिथे आपण पेमेंट करतो त्या वेबसाईटवरती जायचं आहे. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी या वेबसाईटबद्दल दाखवलं आहे, त्याच्यामुळे जे लोक आपल्या चॅनलबरोबर आधीपासून जोडलेले आहेत त्यांना हे सर्व माहीत आहे. बट स्टील मी तुम्हाला इथं परत दाखवतो. इकडे ऑनलाईन पेमेंटवर जायचं आहे आपल्याला. पणन गृहसंकुल याच्यावरती क्लिक करायचं तुम्हाला. आणि इकडे तुमचा रेफरन्स नंबर जो आहे तो तुमच्या अलॉटमेंट लेटरवरती असतो, तो तुम्हाला एंटर करून इकडे सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो, जसं तुम्ही तो रेफरन्स नंबर एंटर करून जेव्हा सबमिट कराल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं दिसेल. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे तुम्हाला कोणते कोणते पेमेंट्स पे करायचे आहेत त्या सर्व इन्स्टॉलमेंटबद्दल ते सर्व चार्जेस तुम्हाला हे एका खालोखाल दिसत असतील. आणि जे पण सर्व तुम्ही पेमेंट केलेले असतील त्याचे तुम्हाला इकडे रिसिप्ट हे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही रिसिप्ट डाउनलोड करून घेऊ शकतात. आणि याचबरोबर तुम्ही खालती इथे बघू शकतात की इकडे जे 3 चार्जेस होते ते 3 चार्जेस हे बऱ्याच दिवसापासून हे ब्लॉक केले गेले होते सिडकोकडून. आणि आता फायनली जे ओसी आल्यामुळे हे तिन्ही चार्जेस हे ओपन केलेले आहेत. आणि रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की या सर्व
पेमेंटच्या रिसिप्ट ह्या लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही हे 3 चार्जेस जे आहेत हे पेमेंट करून त्याची रिसिप्ट डाउनलोड करून ठेवू शकतात. आणि याचबरोबर ज्यासाठी आपण या साईटला व्हिजिट केलं आहे ते म्हणजे प्रधानमंत्रीचे जे पेमेंट झाले आहे की नाही. कारण की बऱ्याच लोकांना कन्फ्युजन काय होतं की जेव्हा पेमेंट करतोय तेव्हा इकडे आपल्याला पेड दिसतंय. बट प्रधानमंत्रीचा जो इन्स्टॉलमेंट होता, जो इन्स्टॉलमेंट 6 आहे 2.5 लाख रुपयाचा, त्याच्यासमोर अजूनपर्यंत पेड नाही आला आहे. तर आम्हाला कसं कळणार की याची पेमेंट झाली आहे की नाही, कारण इकडे रिसिप्टही जनरेट होत नाही आहे. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकतात की इथे जे हेडिंग आहे तिकडे तुम्ही बघू शकतात की टोटल अमाऊंट किती पे करायची आहे, ड्यू डेट काय आहे आणि इकडे पेड अमाऊंट किती आहे. सो जसं समजा इकडेचं इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही इकडे 5,35,000चा जो इन्स्टॉलमेंट आहे त्यातले तुम्ही ते 2 लाख भरले असते तर इकडे पेड अमाऊंटमध्ये फक्त 2 लाख दिसले असते. आणि जोपर्यंत आपण इकडे काही भरत नाही तोपर्यंत पेड अमाऊंटमध्ये हे फक्त 0 दिसत असेल. तर तुम्ही अजूनपर्यंत कोणती अमाऊंट भरली नसेल तर तुम्ही चेक करू शकतात की इकडे 0 दिसतं. याचप्रमाणे जर तुम्ही प्रधानमंत्रीचं जे इन्स्टॉलमेंटचं बघाल तर इकडे 2.5 लाख रुपयाची जी टोटल अमाऊंट आहे आणि पेड अमाऊंटमध्ये तुम्हाला 2.5 लाख रुपये दिसतील. जर तुम्हाला पेड अमाऊंटमध्ये सेम अमाऊंट दिसायला लागली असेल तर तुम्ही समजू शकतात की तुमची प्रधानमंत्री आवास योजनेची पेमेंट ही झालेली आहे. आणि इकडे जर तुम्हाला अजूनपर्यंत 0 दिसत असेल तर मात्र ती अजूनपर्यंत पेमेंट ही झालेली नाही आहे. आणि त्यासाठी तुम्ही सिडकोच्या निवारा केंद्रामध्ये व्हिजिट करून चौकशी करू शकतात. कारण की आत्ता रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार असल्यामुळे आणि OC मिळाली असल्यामुळे बऱ्याच लोकांचे हे PMIचे पेमेंट इकडे पेड दिसत आहे. आणि त्यामुळेच हे जे शेवटचे 3 ऑप्शन्स होते तेही ओपन झाले आहेत आणि तेही तुम्ही पे केले की तुम्हाला पेमेंट पेड अमाऊंट ही सिमिलर दिसून येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात की तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेचा म्हणजे जो इन्स्टॉलमेंट 6 आहे हा पूर्णपणे पेड झाला आहे की नाही. आणि मित्रांनो, ही पेमेंट ही गव्हर्नमेंटकडून सिडकोला जात असल्यामुळे इकडे आपल्याला कोणतीही पेमेंट रिसिप्ट जनरेट होत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे असं रिसिप्टद्वारे प्रूफ नसणार आहे. पण शेवटचं जस्ट व्हेरीफाय करण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे की तुम्हाला ही पेड अमाऊंटमध्ये हा एकमेव आपल्याला हा प्रूफ असतो इकडे की इकडे टोटल अमाऊंट आणि इथे पेड अमाऊंट ही आपल्याला इक्वल झालेली दिसते आणि तेवढी पेमेंट केलेली दिसते. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही चेक करू शकतात की तुमची पेमेंट ही पेड झाली आहे की नाही. आणि याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की या सर्वच्या सर्व लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या सर्व रिसिप्ट ह्या आता एकत्र करून ठेवा. कारण की रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये एकही रिसिप्ट जर नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अपॉइंटमेंट घेऊन पुन्हा तुम्हाला व्हिजिट करावी लागणार आहे. तर त्यासाठी आत्तापर्यंत जेवढा पेमेंट तुम्ही केले आहेत सुरुवातीच्या पेमेंटपासून तर या शेवटच्या पेमेंटपर्यंत त्या सर्व रिसिप्ट तुम्ही नक्कीच जमा करून ठेवा. आणि याचबरोबर सिडकोकडून स्टॅम्प ड्युटी किती असेल, रजिस्ट्रेशन किती असेल या संदर्भात सिडकोकडून जेव्हा ऑफिशियली जाहीर होईल आणि जेव्हा रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल त्या संदर्भात पूर्णपणे आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ नक्कीच अपलोड करू. मित्रांनो, आता आपण बघितलं की प्रधानमंत्री आवास योजनेचं पेमेंट हे झाल्याचं आपल्याला कुठे समजते. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरुवात झाल्याची नोटिफिकेशन आपल्याला कुठे बघता येईल. आणि याच प्रकारे मित्रांनो, जेव्हा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल तेव्हा आपण त्यासंबंधित पूर्ण एक डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करू की आपल्याला कशा प्रकारे रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे आपल्याला भरता येणार आहे. तर या संदर्भात सिडकोकडून जेव्हा ऑफिशियली रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होईल त्यावेळेला मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करेन याविषयी. तर तुम्ही तो व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही नक्कीच प्रेस करा जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन माहिती बरोबर. धन्यवाद.